ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा उपयोग महापालिकेमध्ये फारसा झाला नाही, असं म्हणावं का? नाही, पण मला असं वाटतं, की ठाकरेंचं एकत्रित येणं हे राजकीय सत्ता कारणापेक्षा सुद्धा मराठी माणसांच्या काय म्हणता येईल त्याला भावनिकतेशी जास्त संबंधित होतं. ती भावनिकता एका अर्थाने एक एक बूस्ट देणारी हं, होती. हं. त्याला काय म्हणता येईल आपल्याला, की त्यांच्यातलं नैतिक बळ वाढवणारी होती. तर ते नैतिक बळ वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं निश्चितपणे ते वर्क झालेलं आहे. त्यावर काम झालेलं आहे, असं मला वाटतं. आता काय असतं, की प्रत्येक वेळेला नफा-तोट्याचं गणित करत बसलो. कदाचित ही मात्र आमची नक्की चूक असेल, असं मला वाटते, की शिवसेना हा पक्ष तसा आम्ही तसे भाबडे राजकारणी आहोत. आम्ही असे कट टू कट, की अमुक एक कामाचं नाही, चल तोडलं. हं, चल जो असं आम्ही नाही करू शकत. शिवसेना हा तसा इमोशनल आणि इनोसन्स जपणारा पक्ष आहे आणि तो इनोसन्स आम्ही आमचा जपतो याचा आम्हाला अभिमान पण आहे. आम्हाला माहीत आहे, की इथल्या सगळ्या व्यवहारवादी राजकारणामध्ये आमचं हे बोलणं किती व्यवहारवादाला धरून असेल किंवा हे काही लोकांना स्वप्नवत, आदर्शवत वगैरे असं वाटत असेल, पण आता त्याला इलाज नाही. आम्ही आहोत असेच आहोत. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगते, की सोलापूर असेल किंवा अगदी पुणे असेल, तर इथे आम्ही काय केलं, की आम्ही काँग्रेससोबत युती केली. आता अपेक्षा काय आहे आमची, की एकदा जागा वाटप झालंय त्यावेळेला सगळ्यांनी त्याच पद्धतीने लढलं पाहिजे. पण असं कित्येक ठिकाणी झालं, की काँग्रेसने तरी आमच्यासमोर उमेदवार दिला. मग आम्ही काँग्रेसवर आता टीका करावी का? तर मला वाटतं नाही. आम्ही ज्या क्षेत्रात काम करतोय ते परमार्थाचं क्षेत्र नाही, ते राजकारणाचं क्षेत्र आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करेल. ते म्हणतील, "नाही, नाही, मग इथे मैत्रीपूर्ण लढत देऊ." ओके, चला. पण त्याच वेळेला मग आम्ही सुद्धा मैत्रीपूर्ण लढत म्हणून तसं लढवू शकलो असतो ना, पण आम्ही तसे लढलो नाही. हा आमचा भाबडेपणा आहे का? की हा आमचा इनोसन्स आहे? काय याला जे तुम्ही नाव द्यायचंय ते द्या. पण आम्ही आहोत ते असे आहोत. आता त्याला इलाज नाही. आम्ही फार छंदी-फंदी, फार असं तिकडमबाजीचं राजकारण अ, असं नाही करू शकत. नाही पण आमचा तुम्ही प्रॉब्लेम आहे. व्यवहारवादी नाही आहात याच्यावरती विश्वास नाही पटत. कारण काय शेवटी व्यवहारवादी होता म्हणूनच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले राज्याचे, लक्षात घ्या. नाही, नाही. मला नाही वाटत तसं. त्या काळातलं राजकारण आणि त्या काळातली परिस्थिती जर बघितली, तर ठाकरेंनी म्हणजे मला नाही वाटत. कारण याच्या संबंधाने ऑफ द रेकॉर्ड जेव्हा कधी माझ्या काही लोकांशी, विशेषतः ठाकरे कुटुंबातल्या लोकांशी चर्चा होतात, तर त्यावेळेला किती वेळा तरी त्यांच्या बोलण्यातनं येतं, की अ, हे मुख्यमंत्री होणं हे किती अपघाताने झालेलं आहे. हं, हं, किंबहुना त्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेबांचा रोल कसा काम हं. करून गेलेला होता तो. तर त्यामुळे त्यावर त्यांनी ठाकरे फार सत्तापिपासू वगैरे होते असं मला वाटत नाही. तसे ते असते, तर त्यांनी राजीनामा दिला नसता. ते शेवटच्या क्षणापर्यंत त्याला स्टिकअप राहिले असते. जसे इथे अनेक लोक राहतात. फक्त त्यावेळेला मला असं वाटतं, की शिंदेंनी आत्ताही माझं म्हणणं आहे, की एकनाथ शिंदेनी तेव्हा थोडा पेशन्स दाखवायला हवा होता. जो पेशन्स खूप विश्वास त्यांच्यावर ठेवलेला आहे. तर त्या विश्वासाला तडा जायला नाही पाहिजे होता. माझं उलट आत्ता असं अजून म्हणणं आहे बरं का. अर्थात हे माझ्या पक्ष नेतृत्वाच्या परवानगी शिवायचं हं, अधिकचं म्हणणं हं, मी कदाचित मांडत असेल. परंतु जर 2029ला भाजप एकला चलोरेच्या भूमिकेत जात असेल, हं, हं, ज्या पद्धतीने कारण भाजपाला आता राष्ट्रवादीही नको आहे आणि शिंदेही नको आहे. हं, ते सगळ्यांनाच संपवायला बसलेले आहेत. हं, हं. अशा वेळेला शिंदे सेनेने हा हा विचार नक्की केला पाहिजे, की तुमचं भविष्य भाजपसोबत नाहीच आहे. तर त्यावेळेला तुम्ही एका परक्या घरातल्या ओसरीवरची जागा मिळवण्यापेक्षा हं, हं. हक्काच्या घरातल्या माझघरामध्ये तुम्ही का तसा प्रयत्न करू नये? अर्थात या सगळ्यांना माझं पक्ष नेतृत्व तयार असेल की नाही, हे मात्र मला माहीत नाही. पण मी हे पण खूप आधी पण मांडलेलं आहे आणि हे आत्ता पण मांडते, की मी जेव्हा कधी मी टीका नक्की केल्यात, पण त्यांचा उल्लेख करताना मी कायम म्हटलंय, की ते सुद्धा माझे भाऊच आहेत. त्यामुळे 2 भावांनी एकत्रित राहावं असं वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे. म्हणजे 2 भाऊ आणि हा लाडका भाऊ असं तुम्ही म्हणताय, की हे म्हणजे हे 2029च्या दृष्टिकोनातनं जे आहे मी की एक लाँग टर्म पॉलिटिक्सचा जेव्हा विचार करते आणि एक संसदीय लोकशाही टिकवण्याच्या दृष्टिकोनातनं जेव्हा विचार करते, तर त्यावेळेला अ, निश्चितपणे तसा विचार करायला हवा. अर्थात हे माझं कार्यकर्ता अगदी म्हणून असलेलं मत आहे. हे मत
हे माझ्या पक्षाचं मत अजिबात नाही, हे सुद्धा मी स्पष्ट केलं नाही, पाहिजे. पण तुम्ही हे मत मांडताय हे पण चांगली गोष्ट आहे. अगदी आता आता माझ्याकडे म्हणजे खरं तर वेळेची पण मर्यादा आहे. थोडंसं अजितदादांच्या अपघाती निधनानंतर काही प्रश्न, काही शंका उपस्थित केल्या जात आहेत. हा एक भाग प्रश्नाचा. आणि दुसरा जो भाग आहे की सुनित्रा वहिनींच्या संदर्भात म्हणजे तुम्ही आधी देखील बोलला आहात. पुरुषी मानसिकतेचा पुन्हा एकदा तिथे एक वेगळं स्वरूप किंवा म्हणजे शब्द कदाचित हिणकस चूक हिणकस हिणकस स्वरूप. स्वरूप दिसून आलं. तर त्याविषयी, कारण तुम्ही कार्यकर्ते आहात, महिला कार्यकर्ते आहात. मी केवळ महिला असं वेगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे अदरवाईज घेऊ नका त्याला. पण अ, आपला समाज आहे कुठे? चाललाय कुठे? आजही काय विचार करतो? यावरती विचार करण्याची किंवा चिंतन करण्याची वेळ आली आहे असं तुम्हाला वाटतं? बघा, दादांचा मृत्यू हा घातपात असावा, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्की वाटतं. कारण दादांसारखा माणूस जो प्रचंड हेल्थ कॉन्शियस आहे, जो कुठली गोष्ट हलगर्जीपणाने करणार नाही, ती व्यक्ती ज्यांच्याबद्दल बोलताना सांगितलं जाते, की त्या दिवशीचा त्यांचा प्रवास जो होता तो बाय रोड निश्चित झाला होता. मग जर बाय रोड दादा येणार होते, तर दादा अचानक विमानात कसे बसले? ते विमान कुणी बुक केलं होतं? कुणाच्या सांगण्यावरून बुक झालं होतं? ते विमान दादांच्यासाठी आरक्षित करताना दादांनी विमानानेच जावं यासाठी कुणी इन्सिस्ट केलं? इन्सिस्ट करणारे फोन कुणाचे होते? तपासले पाहिजेत. दादा नेमके कोणत्या गाडीने आले? दादांना सोडायला विमानतळावर कोण आलं होतं? ही प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहेत, जी बाहेर आलीच नाहीत. त्यावर निश्चित चर्चा झाली पाहिजे. अचानक म्हणजे वर्षापूर्वी अ, आंतरराष्ट्रीय उड्डाण नियामक संस्थेने ज्याच्यावरती बंदी घातलेली आहे, अशा कंपनीचं विमान दादांच्यासाठी कसं काय वापरलं गेलं? अचानक 2 पायलट बदलतात कसे काय? 6 प्रवासी म्हणालात 5 कसे काय झाले? कागद कसे जळाले नाही? व्हिजिबिलिटी नाही म्हणता. व्हिजिबिलिटी नाही तर मग साधारण 1.5 किलोमीटर अंतरावरच्या सीसीटीव्हीमध्ये विमान इतकं स्पष्टपणे दिसतं कसं काय? कितीतरी प्रश्न आहेत, जे प्रश्न आमच्या मनात रुंजी घालतायत. आणि हा प्रश्न तुम्ही विचारायचा नाही. असं जर कोणी राष्ट्रवादीचा बडबोला म्हणत असेल, तर त्याला आम्ही थेटपणे सांगितलं पाहिजे, की हा प्रश्न विचारायचा अधिकार राज्यातल्या प्रत्येक त्या माणसाला आहे, ज्याचं दादांवर प्रेम होतं. आम्ही जरी विरोधी पक्षातले असलो, तरी आम्ही दादांना मानणारे लोक आहोत. सुनेत्रा वहिनींचं सगळ्यात आधी अभिनंदन करणारी मी आहे. कारण मला कायम असं वाटतं, जे आपण सुनेत्रा वहिनींच्या संबंधाने प्रश्न विचारला, तर त्यात मी एवढंच सांगेल, की ज्या स्थितीमध्ये त्यांनी शपथविधी घेतलेला आहे, ती भलेही नाईलाजाने तो शपथविधी असेल. मात्र त्यांना एक मोठी संधी अशी आहे, की अनुकंपा तत्वावर त्या मुख्यमंत्री झालेल्या नाहीत. मी फार मोठा शब्द वापरतेय. त्यांचं उपमुख्यमंत्रीपद हे अनुकंपा तत्वावरचं नाही, तर त्यांच्या नेतृत्वाला सिद्ध करण्याची संधी देणारं आहे, असं समजून त्यांनी काम करावं. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. आम्ही विरोधक म्हणून निश्चितपणे त्यांना प्रश्न विचारू. मात्र महिला म्हणून जर त्यांची कोणी कोंडी करणार असेल, तर मला असं वाटतं भगिनी भाव जपत मी कायम त्यांच्यासोबत असेल. मला आवडेल ते. चला, शेवटचा प्रश्न आहे की आता पुढच्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, ठीक आहे, निवडणुका अजून लांब आहेत. म्हणजे आधी लोकसभा होतील, नंतर काय विधानसभा होतील, त्यानंतर मग पुन्हा महापालिका, मग नगर परिषदा आणि हे सगळं. शिवसेनेचं म्हणजे आजच्या स्थितीमध्ये, ठीक आहे, नगर परिषदेला तुमच्या चांगल्या जागा आल्यात, 500-550 सगळं ठीक आहे. तरी देखील शिवसेना आजच्या परिस्थितीमध्ये फारशी तशी म्हणजे काय, तर फलकावर बघायला गेलं तर कुठल्यातरी एका कोपऱ्यामध्ये एक बिंदू असावी अशी आहे. ही शिवसेना म्हणजे ठीक आहे, पूर्वीचे दिवस किती येतील मला माहिती नाही. किमान स्पर्धेत कधी उतरणार आणि त्यासाठी तुम्ही काय करणार शिवसेना आहात? स्पर्धेत उतरणार दादा, जेव्हा आमच्याकडे काहीच नाही असं म्हटले आणि अनेकांनी आमची शिल्लक सेना म्हणून संभावना केली. आम्ही संपलोय असं जाहीर करण्याची ज्यांनी घाई केली, त्यांनी बघितलं असेल, की आम्ही राखेतनं उभे राहिलो. आम्ही शून्यावरून विधानसभेत 20चा आकडा गाठला. आम्ही लोकसभेत 9चा आकडा गाठला. जिथे 58 नगरसेवक मुंबईतनं निघून गेले होते, तिथे आम्ही 65 नगरसेवक कमावले. प्रचार फारसा न करता आम्ही 543 जागा नगर परिषदेमध्ये जिंकल्या. आम्ही महापालिकेमध्ये आपण बघताय, की आज घडीला आम्ही मुंबईमध्ये गटनेते पदाची जबाबदारी, विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी अदा करत आहोत. आम्ही परभणीमध्ये आमची महापालिका उभी केलेली आहे. आज चंद्रपूरमध्ये आम्ही पंचायत समितीच्या निमित्ताने काही ठिकाणी आहोत. पण जिथे कुठे आम्ही सत्तेत नाहीत, तिथे आम्ही ताकदीचा विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करत राहू. आणि राहिला प्रश्न, की सुरुवात कधी करणार? तर मला असं वाटतं, की प्रत्येक युद्धानंतर निकालाच्या अगदी पुढचा क्षण हा तयारीचा क्षण समजावा आणि तो तयारीचा क्षण घेऊन काम करणाऱ्यांपैकी कुठेही डिमोरलाइज नाही, कुठेही खच्चीकरण झालेलं नाही. लढणार आहोत, बचेंगे, लढेंगे और जीतेंगे
और शान से जीतेंगे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.